या हिवाळ्याच्या थंडीमध्ये काही चटपटीत खाण्याचा विचार करताय आणि घरी अगर उरलेल्या चपात्या आहेत तर टेन्शन कशाचा, त्या चपात्यापासून बनवा बिन तेलाची चटपटीत अशी सगळ्यांना आवडणारी रेसिपी। मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे। तर त्याच्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप हिरवे वाटाणे घालायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे वाटाणे आहेत ते तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तर इथे आता व्यवस्थित मी वाटाणे परतून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे वाटाणे एका बाउलमध्ये काढायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। नंतर याच्यात चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे। तर हे ऑप्शनल आहे। मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तर तुम्ही इथे टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकता। मग आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे। तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर मी ते काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि या बाउलमध्ये ही व्यवस्थित आपल्याला ही चपाती अशा प्रकारे बसून घ्यायची आहे। तर आपल्याला बाउल थोडासा मोठाच घ्यायचा आहे। तर इथे मी चपाती बाउलमध्ये व्यवस्थित बसून घेतलेली आहे। मग आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि यावरती ही जी चपाती आहे व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। तर चारी बाजूनी हा जो बाउल आहे तो व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तर चपाती ही व्यवस्थित कडक झाली पाहिजे। तर आता इथे ही चपाती व्यवस्थित शेकून घेतलेली आहे। मग ही आपल्याला चपाती पूर्णपणे थंड करायची आहे। तर इथे ही चपातीची व्यवस्थित कटोरी तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला या कटोरीमध्ये स्टफिंग भरायची आहे। मग वरती गार्निशिंगसाठी आपल्याला याच्यावरती दही घालायचं आहे। मग आपल्याला याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर याच्यावरती आपल्याला चिंचेची चटणी घालायची आहे। तर तुम्ही इथे टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही इथे कोणतीही दुसरीही चटणी घेऊ शकता। मग शेवटी आपल्याला याच्यावरती शेव घालायचा आहे। तर मी इथे मटारचा चाट वापरलेला आहे। तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणता दुसराही चाट या कटोरीमध्ये घालू शकता। त्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व करायचं आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन चटपटीत रेसिपीसोबत। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।